सारखं भाजपसोबत जाणार का, अर्थमंत्री होणार का या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषय संपवून टाकलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बडे नेते जयंत पाटील यांनी या आठवड्यात वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हजर होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळी जितेंद्र आव्हाड सोबत होते. या सगळ्या घटनाक्रमामुळे शरद पवार यांचा पक्ष भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार, जयंत पाटील महाराष्ट्राचे पुढचे उपमुख्यमंत्री अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर जयंत पाटील यांनी खुलासा केला, मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्षाला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले हे सांगण्यासाठी भेटलोय. माझी तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी भेट झालेली नाही, असा मोठा खुलासा त्यांनी केला आहे. तरीही राज्याच्या राजकारणात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा, तर्कवितर्क थांबलेले नाहीत. आज पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात हा विषय संपवला. जयंत पाटील यांनी NDAमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. NDAकडून आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्न नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून आमची केवळ करमणूक होत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली. अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये. आता प्रसारमाध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत, हे पाहून आमचीच करमणूक होते. आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? आपण एकदा उपमुख्यमंत्र्यांना भेटलात, एकदा मुख्यमंत्री. त्याचे कारण जाहीर आहे. माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं. त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो. मला हे कळत नाही की अशा भेटीगाठी झाल्या की इतक्या टोकाचे अर्थ कसे काय निघतात. मला कळत नाही. आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना, आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत आणि ठामपणानं सर्व आमदार, सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत. NDAमध्ये जायचा विषय येत नाही. NDAने काय आम्हाला निमंत्रण दिले क्या जायचा प्रश्न तयार होतो? मला असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो? जनतेच्या मनात आहे. कोणीतरी जनतेच्या मनात नाहीये, तुम्ही जनतेच्या मनात घालण्याचा प्रयत्न करताय. 20व्या दिवशी सोनम वांचूक यांना पहाटे अत्यंत गैर आहे असं उचलणं, आणि खरं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, पण चर्चा न करता त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. इथपर्यंत मी समजू शकतो, पण तिथल्या आंदोलकांना तिथून हटवणं हे काही योग्य आहे असं नाही. शेवटी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपलं मत मांडायची संधी मिळाली पाहिजे. पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आमच्या कोणाशी सुरू नाहीये. कोणतीही विलिनीकरणाची चर्चा या क्षणापर्यंत झालेली. रामरक्षा आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरेंचं चर्चा नाकारल्या होत्या. सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या निधनानंतर या चर्चा नाकारल्या होत्या. मात्र आता ते म्हणतायत चर्चा एका विशेष टप्प्यावर गेली होती, म्हणजे दादांच्या निधनानंतर आता त्याला बरोबर आहे. आता ते म्हणतायत आणि मी सुरुवातीपासून हे सांगत होतो, पण आता कोणत्या चर्चा आमच्या चालू नाही. अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादी जे सुरू आहे, काय नक्की? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाहीये. आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही. पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2-3दा शपथ दिल्यासारखे दिसते. महाविकास आघाडीचे गट उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू आहे. ऑफिसमध्ये लावतात, परवानगी घेऊन लावतात. त्याचा अर्थ असं बघितला जातो का की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असे अजितदादांच्या बरोबर जे नेते होते, त्या सर्व नेते पवार साहेबांनीच मोठे केलेले, ताकद दिलेले नेते आहेत. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या हृदयात शरद पवार आहेतच.